हरिओम. मी अनिता विरामाकळे, सिन्नर सिटी उपासना केंद्र. माझा अनुभव असा की एकदा मी अशीच येवल्याला गेली होती. आम्ही तिघी बहिणी आणि माझे मेव्हणे अशी 4 जण गेलो होतो. आम्हाला संध्याकाळ झाली. कोपरगावला काही गाड्या मिळत नाही सिन्नरला येण्यासाठी. आम्हाला रात्रीचे तिथं 8 वाजून गेले आणि आम्ही मग सावळीवीर फाट्याजवळ थांबलो, कारण आम्हाला तिथं गाड्याच नाही. 9 साडेआठ वाजून गेले आणि तिथं इतका निर्मनुष्य रस्ता की आम्हाला खूप भीती वाटायला लागली. मग मी बापूंचं ध्यान केलं की बापू, उदी लावली बापूंची, बापू तुम्ही काही करा पण मला व्यवस्थित घरी सोडवा. आणि त्याच क्षणाला एक गाडी येऊन उभी राहिली आणि तिथून तो ड्रायव्हर म्हणे, ताई कुठं जायचं? मग आम्ही सांगितलं सिन्नरला. तर त्यांनी सांगितलं जागा आहे पण 3-4 जणांनाही पुरेल एवढीच जागा आहे. पुढे एक जागा आणि मागे बसावे लागेल. तर आम्हाला बापूंनी म्हणजे आमच्यासाठीच ती गाडी आलेली होती आणि आम्ही इतकं व्यवस्थित घरी येऊन पोहोचलो ते फक्त बापूंमुळे. मी बापूंचे एवढे आभार मानले का खरंच तू कुठेही असलं तरी माझ्यासाठी किती धावतोय, किती करतोय बापू तो आमच्यासाठी. त्यामुळे बापूंची मी खूप खूप ऋणी आहे. बापू माझ्यासाठी खूप करतो. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथसंविदा.